भारत सध्या डिजिटल होतोय। अर्थातच भारत डिजिटल इंडियाकडे वाटचाल करतोय। ऑनलाईन व्यवहारांवर सरकार भर देतेय आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय। मात्र पडद्यावरचं वास्तव आणि पडद्या मागचं वास्तव यात जमीन आसमानचा फरक आहे। कारण सायबर गुन्ह्यातील उकल करणारी योग्य कार्यप्रणाली मुळात आपल्याकडे अस्तित्वात नाही असा आरोप होतोय। ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताय मग सावधान। ऑनलाईन फसवणुकीला बळी पडाल तर कुठे जाल? वांद्रे आणि स्थानिक पोलिसात पीडितांची फरफट। ऑनलाईन व्यवहाराचा फंडा, लुटीचा काळा धंदा। सायबर क्राईमचे 3,500 गुन्हे दाखल, 2,500 गुन्ह्यांची उकल नाहीच। सध्याचं युग हे डिजिटल युग आहे। सर्व व्यवहार हे ऑनलाईन होत आहेत। मात्र आपल्या देशात सायबर कायदा अस्तित्वात असूनही त्याबाबत पोलिसांना जास्त माहिती नसल्यानं ऑनलाईन फसवणूक करणारे भामटे पसार होण्यात यशस्वी होत आहेत। आपले पोलीस तेवढे अद्ययावत नाहीयेत। कोर्टात केस लढणारे वकिलांचा सायबर गुन्ह्यांचा तेवढा अभ्यासही नाहीये। त्यामुळे ऑनलाईन व्यवहार आणि होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे। जरा या आकडेवारीकडे पहा, म्हणजे लक्षात येईल की हे प्रकरण किती गंभीर आहे। वर्ष 2014 शिक्षेची टक्केवारी 25.42%, गुन्ह्यांची नोंद 1879, दोषींना शिक्षा केवळ 18। वर्ष 2015 शिक्षेची टक्केवारी 40.74, गुन्ह्यांची नोंद 2195, दोषींना शिक्षा 22। 2016 शिक्षेची टक्केवारी 23.53, गुन्ह्यांची नोंद 2380, दोषींना शिक्षा केवळ 4। वर्ष 2018 शिक्षेची टक्केवारी 16.67, गुन्ह्यांची नोंद 4035, दोषींना शिक्षा केवळ 2। तर सायबर क्राईम हा एक नॉन कन्व्हेन्शनल क्राईम आहे जो रिसेंटली जसं जसं IT फील्ड मधली टेक्नॉलॉजी वाढत चालली आणि डिजिटायझेशन होत चाललंय, तर हे सायबर क्राईम जे आहेत हे रिलेटेड टू इंटरनेट किंवा ऑनलाईन शी जास्त संबंधित आहेत। आणि ह्याच्या मागे 2-3 कारण आहेत की सायबर क्राईम्स का होतात। तर सायबर क्राईम्ससाठी 2-3 मेन कारण आहेत की एक असतं जो हॅकर असतो, ज्याला हॅकर आपण म्हणतो, किंवा सायबर क्राईम करणार व्यक्ती जी असते। नेटवर असणाऱ्या काही असामाजिक तत्वांमुळे सायबर क्राईमचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे। प्राथमिक उपाययोजना म्हणून लोकांनी सावध राहणं गरजेचं आहे। त्यासाठी आपल्या खात्याची गोपनीय माहिती कोणाला देऊ नये किंवा फोनवर जर कोणी क्रेडिट कार्ड रिन्यू करून देणार, लिमिट वाढवून देणार असं सांगत असेल तर माहिती देऊ नका। बँकेत जाऊन खात्री करा आणि सावध राहा। जर कोणाला तक्रार द्यायची असेल तर पोलीस ठाण्यात किंवा सायबर सेलमध्ये द्यावी असं आवाहन सायबर पोलिसांनी केलंय। सायबर गुन्ह्यात आरोपींना शिक्षा होण्याचं प्रमाण नगण्य आहे। त्यामुळे आर्थिक सायबर क्राईम रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारला ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे। मुंबईतील वांद्रे इथं सायबर क्राईमची शाखा उघडण्यात आली आहे। पण फसवणूक झाल्यानंतर वारंवार पीडितांची स्थानिक पोलीस ठाणे ते वांद्रे अशी फरफट होतीये। गेल्या 5 वर्षात 16,953 गुन्हे घडलेत, मात्र केवळ 46 आरोपींना पोलीस पकडू शकलेत। 16,907 आरोपी मोकाट फिरतायत। जनतेचा कष्टाचा पैसा लुटून भामटे रंगलाल होतात। त्यामुळे शासनापुढे सायबर क्राईम रोखण्याचं एक मोठं आव्हान उभं ठाकलंय। हे आव्हान ते कसं पेलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्रिजवाहन जयस्वार, TV9 मराठी।